लाला तुम्ही बसू शकता, पण इतर प्रेक्षकांना विनंती करतोय की कृपया कोणीही त्याच्या समोर बसू नका. जाऊया कमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया ज्या आवाजाचा सध्याच्या घडीला बोलबाला आहे. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असेल किंवा रायगड क्रिकेट असेल, यामध्ये या वाणीने खऱ्या अर्थानं सगळ्यांना इम्प्रेस केलंय आणि ती आवाज आहे याच नेरूळ नगरीची. नाव आहे रोहित भोपी. येथील मायक्रोफोनवर ऐकूया या इनिंगची कहाणी रोहित भोपी यांच्या जुबाने. धन्यवाद. थँक्यू सो मच विघ्नेशजी मडवी सरांचा आवाज तुम्ही ऐकलात. मागच्या मॅचमध्ये सेकंड इनिंगमध्ये त्यांचा तुम्ही आवाज ऐकत होतात. व्हॉइस ऑफ नवी मुंबई. आणि सातत्याने आम्ही म्हणत असतो विघ्नेश मडवी सर यांचा आवाज नवी मुंबई टेनिस क्रिकेटच्या प्रत्येक टुर्नामेंटला लागलाच पाहिजे, अन्यथा ती स्पर्धा अपुरी राहते. विघ्नेशजी मडवी सर यांचंही पुन्हा एकदा आम्ही या नेरूळ नगरीमध्ये सरचे स्वागत करतो. वनमंत्री चषक 2025 हे दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. आदरणीय सन्माननीय अक्षयदादा पाटील असतील, किस्मतजी भगत साहेब असतील, संदीपजी ठाकूर आणि स्वप्नीलजी पाटील यांच्या माध्यमातून एक अप्रतिम दर्जाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये नेरूळ 11, साईदाम बॉईज, कट्टा बॉईज आणि शाळा बॉईज यांच्या माध्यमातून भरपूर सहकार्य आम्हाला पाहायला मिळतं. या स्पर्धेच्या निमित्ताने मॅचला सुरुवात झालेली आणि सांडपाडा टीम सध्या बॅटिंग करते. मैदानाच्या आतमध्ये टॉस जिंकला जय गणेश कुशल 11 सारसोली टीमने आणि त्यांनी प्रथमतः निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करू आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केले गेलं आहे संजय जय स्मृती सांडपाडा या टीमला. आणि त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय गणेशजी भगत साहेब हेही या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने एक दमदार आयोजक आहेत आणि त्यांची सातत्याने आम्हाला साथ नेहमी लागते. ज्या वेळेस या मैदानावरती क्रिकेटच्या स्पर्धा होतात त्यावेळेस गणेशजी भगत साहेब यांची साथ आम्हाला सातत्याने लाभलेली असते. सामना क्रमांक 2 संजय स्मृती जय स्मृती आपण पाहतोय सांडपाडा संघ. यावेळेस स्विचचा फटका लगवण्याचा प्रयत्न. 3 बॉलमध्ये आतापर्यंत 3 चौकार ओमकार टोणपेच्या बॅटमधून आपण पाहतोय. ओमकार टोणपे चांगली बॅटिंग करत असताना नॉन स्ट्राईक वरती भरत वाडवाल आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या चांगल्या फॉर्म मध्ये ओमकार टोणपे. मागच्या हप्त्यामध्ये खासदार चषक कराव्याच्या मैदानावरती जी स्पर्धा आपण पाहिली त्या स्पर्धेमध्ये अर्धशतक झळकावलं होतं ओमकार टोणपेने आणि सध्या चांगल्या फॉर्म मध्ये ओमकार टोणपे. 12 धावा धाव फलकावरती लागल्यात. हर्षल मडवी गोलंदाजी मार्कवरती आहे. आणि हर्षल मडवी याला सुवर्ण संधी विघ्नेश मडवी यांच्याकडनं हॅट्रिकसाठी त्यांना 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. चला ओमकार टोणपे पहिल्या 3 बॉलवरती 3 चौकार. त्याच्यानंतर मात्र दांडी गुल केलेली आहे. ओमकार टोणपे मोठी विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना सांडपाडा टीमची आशेचं किरण आहे. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करायचं होतं आणि त्याच्या बॅटमधनं आणखीन धावा येणं भरपूर महत्वाचं होतं. पहिल्या 3 बॉलवरती 3 चौकार आणि त्याच्यानंतर 4थ्या बॉलवरती तंबूचा रस्ता दाखवला हर्षल मडवी. या हर्षल मडवीने एक कारनामा केला. 6 बॉलमध्ये 6 विकेट्स घेण्याचा विक्रम या गोलंदाजाने केला. परंतु दुर्दैव होतं की ती स्पर्धा जी आहे ती लाईव्ह नव्हती आणि खूप चांगली गोलंदाजी आम्हाला पाहायला मिळाली होती. त्याच गोलंदाजाने कमबॅक करून दिला. पहिल्या 3 बॉलमध्ये 3 चौकार आणि 4थ्या बॉलवरती ओमकार टोणपेला तंबूचा रस्ता दाखवला. संजय जय स्मृती सांडपाडा संघ प्रथमतः बॅटिंग करत असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नंबर क्रमांक 3 वरती अजय पाटील आपण पाहतोय. भरपूर जुना जाणता खेळाडू या टीमचा आणि सातत्याने चांगला परफॉर्मन्स या टीमकडनं आपल्याला पाहायला मिळतो. अजय पाटील यांचा नंबर क्रमांक 3 वरती त्यांना आपण पाहतोय आणि सातत्याने नंबर क्रमांक 3 या पोझिशनवरती येऊन तो आपल्या टीमला सावरतो. ज्या वेळेस संघ संकटामध्ये असतो त्यावेळेस संकटामधनं बाहेर काढण्याचं काम अजय पाटील करत असतो सातत्याने. भरत वाडवल टॉन स्ट्राईककडे हर्षल मडवी लाजवाब गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. पहिल्या 3 बॉलमध्ये 3 चौकार आणि 4थ्या बॉलवरती ओमकार टोणपे सारखी मोठी विकेट त्यांनी घेतलेली आहे. 5वा बॉल. यावेळेस आडव्या बॅटनं काय फटका लगवलाय. चेंडू सीमारेषा पार. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येणं बाकी आहे. या मॅचचा पहिला षटकार अजय पाटीलच्या बॅटमधनं आलाय. पहिलाच बॉल पेस करत असताना मेगा स्क्रीनवरती आपण पाहू शकाल बॉल जसा विकेटवरती पीच झाला त्याच्यानंतर थोडंसं बाहेरच्या दिशेला वळण घेतलं आणि त्याला मात्र चांगलं कनेक्ट केला.
चेंडू सीमारेषा पार 6 धावा मिळाल्यात या बॉलवरती. टीमची धावसंख्या 18 धावा दाफलकावरती. एक विकेट आतापर्यंत गमावली आहे टीम संजय स्मृती सानपाडा या टीमने. अजय पाटील पहिलाच बॉल फेस करत असताना 6 धावा त्याच्या बॅटमधनं आम्हाला पाहायला मिळाल्यात. आणि त्याचबरोबर आम्ही विनंती करतोय प्रेक्षकांना, जे डगआउटच्या समोर प्रेक्षक आहेत ते प्लीज विनंती करतोय ते डगआउटपासून थोडंसं बाजूला व्हायचं आणि रेलिंगच्या आतमध्ये जे खुर्च्या घेऊन प्रेक्षक बसलेत त्यांनाही आम्ही विनंती करतो. आणि डगआउटमध्ये फक्त खेळाडू बसतील आणि त्यांचे कोच कोण असतील ते बसतील आणि आता त्यांचे प्रेक्षक समर्थक डगआउटमध्ये बसणार नाही आहेत. तसे संकेत आम्हाला आढळल्यास आम्ही पॅनलाइज करू. या स्पर्धेचा नियम वन मंत्री चषक या नेरूळच्या मैदानावरती जय झोटिंग बामंदे मैदानावरती प्रथमच वर्ष पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल आहे, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण चांगला झाला, एक सिंगल रन शेवटच्या बॉलवरती आली, सिंगल रन. टीमची धावसंख्या 19. चांगली सुरुवात पाहायला मिळते आपल्याला संजय स्मृती जय सानपाडा या टीमची, ज्यामध्ये 19 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात. ओमकार टोणपे सारखी मोठी विकेट जरूर त्यांनी गमावल्या, परंतु धावा मात्र चांगल्या आल्यात. 19 धावा दाफलकावरती तब्बल आपल्याला पाहायला मिळाल्यात. आणि त्याचबरोबर आम्ही विनंती करतोय सन्माननीय प्रवीणजी पाटील साहेब यांना विनंती करतो पण व्यासपीठावरती आपला मी सरचे स्वागत करतो. त्याचबरोबर प्रशांतजी पाटील साहेब यांनाही विनंती करतोय आपण व्यासपीठावरती आपला मी सरचे स्वागत करतोय. भास्करजी बोपी असतील, त्याचबरोबर सत्यवानजी म्हात्रे साहेब असतील, हरेश्वरजी म्हात्रे साहेब असतील, सन्माननीय आदरणीय रमेशजी ठाकूर साहेब असतील, यांना मी खऱ्या अर्थाने विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या. मी सानपाडा एक्सप्रेस प्रमोद पाटील यांना विनंती करतो की मंचावर या. सानपाडे गावातील एक दिग्गज खेळाडू सानपाडा एक्सप्रेस प्रमोद पाटील आपल्याला विनंती करतो की मंचावर या. सुस्वागतम, आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे वनमंत्री चषक 2025 या सोहळ्यामध्ये. धन्यवाद. आणि त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय प्रवीणजी म्हात्रे साहेब आणि अश्विनजी म्हात्रे साहेबांना देखील विनंती करतो आपण व्यासपीठावरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि नेरूळ गावातील जे कोणी ज्येष्ठ नागरिक या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित असतील त्यांनाही आम्ही विनंती करतो आपण व्यासपीठावरती आपला हक्काचं व्यासपीठ आणि या व्यासपीठावरती विराज बनवून आपण या मॅचचा आनंद घेऊ शकता. पहिला बॉलर आपल्याला पाहायला मिळाला हर्षल मडिव आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये चंदन तलवार आपल्याला पाहायला मिळतो. अजय पाटील यांच्यासाठी पहिलाच बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला कव्हर रिझनला खेळण्याचा प्रयत्न, हा बॉल मिस झाल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चंदन तलवार गोलंदाजी मार्कवरती आला. कुशल 11 जय गणेश सारसोळे नुकतीच लोकनेता चषक ही स्पर्धा पण त्यांच्या मैदानावरती पाहिली आणि सेमीफायनलमध्ये त्या संघाने प्रवेश केला होता. याच टीमच्या अगेन्स्ट मॅच झाली होती संजय स्मृती जय सानपाडा या टीमच्या अगेन्स्ट आणि सानपाडा टीमने पराभूत केलं होतं त्यांच्या घरच्या मैदानावरती. राईट आर्म ओव्हर द विकेटने लाजवाब झेल पॉइंट रिजनला टिपला गेलाय वैभवच्या माध्यमातून. आणखीन एक मोठा धक्का लागत असताना संजय स्मृती जय सानपाडा टीमला चांगली बॅटिंग करत होता अजय पाटील, परंतु चंदन तलवारने तंबूचा रस्ता दाखवला. अजय पाटीलला दुसरा धक्का लागलाय संजय स्मृती जय सानपाडा या टीमला. अडचणीमध्ये थोडासा संघ आपल्याला पाहायला मिळेल आता, कारण की महत्वाचे 2 विकेट्स आता मैदानाच्या बाहेर गेलेत. पॉवर प्लेचं दुसरं षटक चालू आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये तब्बल 18-19 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये मात्र चांगली सुरुवात पाहायला मिळते चंदन तलवार यांच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी चंदन तलवार करतोय, दोन्ही बाजूला पळवण्याची क्षमता आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नंबर क्रमांक 4 वरती आपल्याला फलंदाज पाहायला मिळतो राज ठाकूर. माझ्या संवेद गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये 2 गुणलेखक जोडलेले आहेत. एक तर आमचे हर्षदजी मडवी सर यांचे लहान बंधू विघ्नेशजी मडवी आणि त्याचबरोबर कराबे गावाचे आमचे भूमिपुत्र अर्थातच रोनक तांडेल आमच्यासोबत जॉईन झालेले आहेत. चला 4थ्या क्रमांकावरती आपण राज ठाकूर यांना पाहतोय. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर, हा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. टीमची धावसंख्या 20 धावा दाफलकावरती 20 रन स्कोर कार्डवरती. कॅप्टनने सांगितलं होतं संजय स्मृती जय सानपाडा या टीमच्या कॅप्टनने सांगितलं अजय पाटीलने की आम्ही 55 पर्यंत तरी पोहोचण्याचा प्रयत्न करू.
या मैदानावरती 55 ते 60 धावा होणं भरपूर महत्वाचा. राईट अमो द विकेट चंदन तलवार. यावेळेस पुन्हा एकदा वैभवच्या बाजूने बॉल निघून चाललाय. गॅप मध्ये बॉल, चेंडू सीमारेषा पार. राज ठाकूरच्या बॅटमधनं आलाय अप्रतिम दर्जाचा फटका. चेंडू सीमारेषा पार, चौकार. 4 धावा. दुसऱ्या ओव्हर मधला पहिला चौकार पाहायला मिळतोय. चंदन तलवार आतापर्यंत 3 बॉल टाकून झालेत, 5 धावा खर्च केलेत, 1 विकेट महत्वाची त्यांनी मिळवलेली आहे. खूप चांगला फटका पाहायला मिळाला. वैभवला हा चेंडू अडवता आला असता, परंतु चेंडू हाताच्या खालनं निघून गेला. पुढचा बॉल चंदन तलवार यांचा. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं गेलंय. शॉर्ट बॉल होता, हुक केलाय. चांगला फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतो. चेंडू सीमारेषा पार, 1 बाउन्स, चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. सांडपाडा टीम साठी मात्र आता धावा येत आहेत. टीमची धावसंख्या तब्बल 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 28 28 धावा दाफलकावरती. 2 विकेट आतापर्यंत गमावले. चांगला फटका पाहायला मिळतोय. त्या चेंडूला चांगल्या पद्धतीने रीड केलं राज ठाकूरने, मित्र म्हणेन, कारण की गतीमध्ये परिवर्तनही पाहायला मिळालं. स्लोअर म्हणून आणि लेग कट केला होता चंदन तलवारने आणि गती कमी असल्या कारणामुळे त्याला भरपूर वेळ मिळाला. चांगला फटका पाहायला मिळाला डीप स्क्वेअर लेग रिजनला. राज ठाकूर यांच्या बॅटमधनं टीमची धावसंख्या आता 28 धावा चांगल्या स्थितीमध्ये दिसतोय. संजय स्मृती जय सांडपाडा संघ लाजवाब खेळ क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका, खूप चांगला फटका पाहायला मिळतो राज ठाकूरच्या बॅटमधनं. लागोपाठचा तिसरा चौकार पाहायला मिळतोय. खूप चांगली बॅटिंग करतोय. 4थ्या क्रमांकावरती येऊन चांगली बॅटिंग पाहायला मिळते. राज ठाकूर काय फटका लगावलाय. चंदन तलवार याच्यावरती थोडासा आता मात्र दबाव निर्माण झाला असेल, कारण की टीमची धावसंख्या आता 32 धावा दाफलकावरती लागल्यात. चंदन तलवार ही थोडासा महागडा आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या ओव्हरमध्ये हर्षलने 19 धावा खर्च केला आणि चंदनने आतापर्यंत 13 धावा खर्च केल्यात. यावेळेस राऊंड विकेटने खेळण्याचा गोलंदाजी करण्याचा प्रयत्न स्लॅन मध्ये बॉल पडतोय, तोपर्यंत 2 धावा सहजरित्याने कंप्लीट केले. तिसरीचा प्रयत्न खराब क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जय गणेश कुशल 11 सारसोळ या टीम कडनं पाहायला मिळत्या. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 35 धावा दाफलकावरती. 2 विकेट आतापर्यंत गमावल्यात. चांगली बॅटिंग राज ठाकूर यांच्या माध्यमातूनही आम्हाला पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत त्यांनी केला आणि 15 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्यात. चंदन तलवारचंही थोडंसं महागडं षटक पाहायला मिळालं, ज्यामध्ये त्यांनी 16 धावा खर्च केल्यात. हर्षल मडवीचंही महागडं षटक पाहायला मिळालं. 19 धावा त्यांनीही खर्च केल्या होत्या, परंतु महत्त्वाची विकेट इनफॉर्म फलंदाज ओमकार टोणपेची त्याने विकेट घेतली आणि या ओव्हरमध्ये 16 धावा त्यांनी खर्च केल्या चंदन तलवारने. आणि या ओव्हरमध्येही आपण पाहिलं तर अजय पाटील सारखी मोठी विकेट चंदन तलवारने मिळवली आहे. 2 विकेट जरूर गेलेत, परंतु दाफलकावरती धावा तब्बल आपल्याला पाहायला मिळतात 35 धावा दाफलकावरती. वन मंत्री चषक नेरुळ गाव आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या ओव्हरमध्ये गणेश मडवी आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर वर्षाचा अनुभव. जय गणेश कुशल 11 सारसोळी या टीम कडनं अनेक वर्ष क्रिकेट खेळला आणि भरपूर क्रिकेटची सेवा केलेली आहे गणेश मडवीने. आणि आता या ओव्हरमध्ये कमबॅक करावा लागणार आहे गणेश मडवीला, कारण की पहिल्या 2 ओव्हरमध्ये भरपूर धावा खर्च झाल्यात. 35 धावा तब्बल धावफलकावरती लागल्यात. 2 महत्त्वाचे गोलंदाज आहेत जय गणेश कुशल 11 सारसोळी टीमचे, आणि या दोन्ही गोलंदाज भरपूर महागडे आपल्याला पाहायला मिळाले. दोन्ही गोलंदाजाने पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये तब्बल 35 धावा खर्च केल्यात. गणेश मडवी राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी तयार. राज ठाकूर यांच्यासाठी चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सरळ विकेट किपर यांच्या हातामध्ये हा निर्धाव चेंडू. अशा पद्धतीची गोलंदाजी तुम्हाला करावी लागणार आहे. खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. बॉल पिच झाल्यानंतर थोडंसं मात्र उसळी घेतली सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली सुरुवात झाली आहे तिसऱ्या ओव्हरमध्ये. आतापर्यंत जर पाहिलं तर 35 धावा दाफलकावरती आहेत आणि या ओव्हरमध्ये विकेट येणं भरपूर महत्त्वाचं आहे. भरत वाडवल अजूनही एकही चेंडू त्याने फेस केलेला नाही आहे. भरत वाडवल हा सलामीला आलेला होता, जो तुम्ही नॉन स्ट्राईकवरती त्याला पाहता. डावखुऱ्या त्याचा आणखीन एक टॅलेंटेड खेळाडू या संजय स्मृती जय सांडपाडा टीमचा आपल्याला पाहायला मिळते. त्याला अजूनपर्यंत संधी मिळाली नाही आहे. 13 बॉल आतापर्यंत झालेत या इनिंगचे. गणेश मडवी राईट आर्म ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. यावेळेस लोअर फुल टॉस होता. चांगला फटका पाहायला मिळतो. गॅपमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 1 रन कंप्लीट झाले. बघता बघता दुहेरीमध्ये देखील कन्वर्ट केलेल्या 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावा वाचवल्यात मित्र म्हणेन या टीमसाठी.
जय गणेश कुशल 11 सारसुळे या टीमसाठी चांगले क्षेत्ररक्षण झालं. टीमची धावसंख्या आता 37 धावा. वनमंत्री चषकाचा थरार आपल्याला पाहायला मिळतो. 3 दिवस रात्र ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार. प्रेक्षकांची देखील गर्दी भरपूर पाहायला मिळेल या स्पर्धेच्या निमित्ताने, कारण की नवी टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर कमी स्पर्धा आपल्याला डे नाईटचे पाहायला मिळतात आणि निरोळगाव आणि वनमंत्री चषक हे आपल्याला पाहायला मिळतं. पहिलाच वर्ष या स्पर्धेचं. गणेशजी मडवी पुन्हा एकदा तयार होतात. यावेळेस चेंडू हवेमध्ये मिस टाइम झाला. हर्षल मडवी चेंडूच्या खाली येतोय आणि झेल मात्र टिपला गेला. सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल टिपलाय. हर्षल मडवीने चांगला झेल टिपला आणि धक्का क्रमांक 3 संजय स्मृती जय सांडपाडे या टीमला लागलाय. राज ठाकूरचा खेळ संपलाय. गणेश मडवीला मिळाली या पहिली सफलता आणि टीमला मिळते तिसरी सफलता. या विकेटची गरज होती, कारण की राज ठाकूर चांगली बॅटिंग करत होता या मैदानामध्ये आणि गणेश मडवी या ओव्हरमध्ये त्याला कमबॅक करणं भरपूर महत्त्वाचं होतं, कारण की पहिल्या 2 ओव्हरमध्ये 35 धावा खर्च केल्या होत्या हर्षल आणि चंदनने आणि गणेश मडवीला या ओव्हरमध्ये कमबॅक करणं भरपूरच महत्त्वाचं होतं. 37 वरती लागला तिसरा धक्का सांडपाडा टीमला. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला आणि आता मैदानाच्या आतमध्ये विशाल रोकडे याला आपण पाहतोय. डावखुऱ्याचा आणखीन एक डेंजरस फलंदाज जो मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. या टीम मध्ये खेळत असताना मोठे फटके त्याच्या बॅटमधनं सातत्याने आम्हाला पाहायला मिळतात आणि आमचे विघ्नेशजी मडवी सर यांनी उल्लेख देखील केला होता की क्रीज गेल सारखे फटके त्याच्या बॅटमधनं आम्हाला सातत्याने पाहायला मिळतात. परंतु आता या मैदानावरती तशीच बॅटिंग त्याला करावी लागणार आहे. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. गणेश मडवीने कमबॅक केलं. भरपूर वर्षाचा अनुभव आणि त्या अनुभवाचा फायदा उचलत असताना या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. 2 धावा खर्च केल्यात गणेश मडवीने. एक महत्वाची विकेट राज ठाकूर जो सेट झाला होता पूर्णपणे या मैदानामध्ये, त्याला मात्र तंबूचा रस्ता दाखवण्यामध्ये यशस्वी झाला. फिल्डिंग मध्ये विरचना आपल्याला जरूर पाहायला मिळते. स्लीप एक तैनात केला कुणाल पाटीलला. गणेश मडवी दबाव आणण्याचा प्रयत्न करत असताना, चला पहिलाच बॉल फेस करत असताना विशाल रोकडेच्या बॅटमधनं आलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार. 6 धावसंख्येचा फटका पाहायला मिळतोय. विशाल रोकडे ज्या खेळाडूचा आम्ही उल्लेख केला होता, मोठ्या फटक्यांसाठी हा खेळाडू जाणला जातो आणि सुरुवात मात्र तशीच पाहायला मिळते. षटकार ठोकला. टीमची धावसंख्या तब्बल 43 धावा धाफलकावरती लागल्यात. 3 विकेट आतापर्यंत गेल्यात आणि 43 धावा धाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. धावा धाफलकावरती 2 बॉलचा खेळ आतापर्यंत शिल्लक असणार या ओव्हरमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 4थ्या बॉलवरती षटकार आला आणि षटकारानंतर मात्र कमबॅक केलंय. 43 धावा धाफलकावरती या ओव्हरमधला शेवटचा 1 बॉल शिल्लक असणार आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केले. फक्त 8 धावा खर्च केलेत गणेश मडवीने. विशाल रोकडे पहिलाच बॉल फेस करत असताना लॉंग ऑनला एक षटकार त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाला शेवटचा बॉल. चला गतीमध्ये परिवर्तन केलंय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक सिंगल रन आणि 3 ओव्हरचा खेळ अशा पद्धतीने संपला. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 44 धावा धाफलकावरती. 3 विकेट आतापर्यंत गमावल्यात संजय स्मृती जयसानपाडा या टीमने. त्याचबरोबर आम्ही विनंती करतोय नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीमचे कॅप्टन, कुमार 11 तुर्बे टीमचे कॅप्टन आणि ऐरोली कोळीवाडा टीमचे कॅप्टन, इनिंग ब्रेक मध्ये आम्ही नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करायची आहे. यानंतरची मॅच पाहायला मिळेल कुमार 11 तुर्बे त्यांच्या विरोधामध्ये ऐरोली कोळीवाडा. या 2 टीम्स मध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळणार आहे पुढची मॅच. आणि या कुशल 11 जय गणेश सारसुळे संघ तुमच्याकडे मिनिटं शिल्लक आहेत. शेवटची 4 मिनिटं शिल्लक आहेत. 4 मिनिटाच्या आत तुम्हाला हे षटक कंप्लीट करावं लागणार आहे, अन्यथा शेवटच्या ओव्हरमध्ये
एक एक्स्ट्रा प्लेअर तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल, म्हणजे तिसऱ्या सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल आणि बाउंड्री लाईन लगत 4 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. आता 3 मिनिटं तुमच्याकडे शिल्लक आहेत. 3 मिनिटाच्या आतमध्ये हे षटक कंप्लीट करावा लागणारा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय विराज तांडेल. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. 44 धावा दाफलकावरती लागल्यात. पहिला बॉल विराज तांडेल. चला गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं आहे आणि विकेट किपरच्या कडनं झाली आहे चूक. या महत्वाचा 4 धावा मिळाल्यात संजय स्मृती जय सानपाडा या टीमला. हा चौकार आला. 4 धावा. चेंडू खूप चांगला पाहायला मिळाला होता, परंतु जे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये गणेश आहेत त्यांच्याकडनं चूक झाली. वाईट प्लस आणि 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अशा तब्बल 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. वाईट प्लस 4 अशा 5 धावा. बाहेरच्या दिशेला जास्त प्रमाणामध्ये वळण घेतलं चेंडूने आणि त्याच्यानंतर विकेट किपरकडनं झाली आहे चूक. 49 धावा तब्बल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मोठ्या स्कोरकडे वाटचाल करत असताना संजय स्मृती जय सानपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं. भरपूर बाहेरच्या दिशेला हा बॉल वळण घेतो. पुन्हा एकदा विकेट किपर करतायत चूक. एक सिंगल रन तर कंप्लीट झाले. पंचांचा इशारा पुन्हा एकदा आमच्यापर्यंत आला. वाईट +1 एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये भरपूर धावा खर्च करत असताना टीम कुशल 11 जय गणेश सारसोळे संघ विराज तांडेल यांची खराब सुरुवात पाहायला मिळते. आतापर्यंत एकही चेंडू टाकून झालेला नाही आणि 7 धावा त्याने खर्च केल्यात. अर्धशतक कंप्लीट झालं. संजय स्मृती जय सानपाडा टीमचं 51 धावा दाफलकावरती लागल्यात. चांगली बॅटिंग करत असताना संजय स्मृती जय सानपाडा संघ नशिबाची साथ ही त्यांना मिळते आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर प्रथमतःच भरत वाडवळ हा खेळाडू आपल्याला स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. चला पहिलाच बॉल समोरच्या दिशेला खेळले. क्षेत्ररक्षक चंदन तलवार त्या ठिकाणी आहेत. 1 बाउंस चेंडू पकडला जाईल देखील. तोपर्यंत 2 धावा भरतच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. 53 धावा दाफलकावरती. भरत वाडवळ हा पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग करण्यासाठी जाणला जातो, परंतु 3 ओव्हर त्याच्याकडे स्ट्राईकच आलेली नाहीये आणि 4थ्या ओव्हरमध्ये भरत वाडवळ याला आपण पाहतोय. पहिलाच बॉल फेस करत असताना विराज तांडेलचा समोरच्या दिशेला लॉंग ऑनच्या रिजनला आपण पाहतोय. 2 धावसंख्येचा फटका पाहायला मिळाला. पुन्हा एकदा पुढे सरस्वत खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली आहे, परंतु एक सिंगल रन लेग बायच्या स्वरूपामध्ये टीम जय सानपाडा टीम या मिळाले. आणि त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय दत्तात्रय पाटील साहेबांचं देखील नुकतंच आगमन झालं. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. दत्तात्रय पाटील साहेब आपल्याला विनंती करतो आपण या. आपला मी सहर्ष स्वागत करतोय या स्पर्धेच्या निमित्ताने. गोलंदाज तयार. चला यावेळेस पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं, परंतु आणखीन एक चेंडू अवंतर स्वरूपामध्ये पाहायला मिळतो आपल्याला. आणखीन एक चेंडू वाईट बॉल. टीमची धावसंख्या दाफलकावरती 55 धावा दाफलकावरती लागल्यात. खराब गोलंदाजी विराज तांडेलची पाहायला मिळते. 9 धावा आतापर्यंत खर्च केले. 2 बॉल. दीपक वैती खूप चांगला झेल जज केला आणि मोठी विकेट जी डेट ओव्हर मध्ये थोडंसं संकटमोचक बनून राहिला असता या जय गणेश कुशल 11 सारसोळे टीम साठी, त्याला तंबूचा रस्ता दाखवला. विराज तांडेलला मिळाली आहे पहिली सफलता आणि सानपाडा टीमला लागलाय 4था धक्का. चला तर जे रेलिंगच्या आतमध्ये जे प्रेक्षक बसलेले आहेत खुर्च्या घेऊन, त्यांना विनंती करतोय की आपण मैदानाच्या बाहेर बसायचं आहे, अन्यथा आमचे आयोजक येऊन आपल्यावरती ऍक्शन घेतील. त्याचबरोबर मी विनंती करतोय आणि सारसोळे टीम त्यांनाही आम्ही विनंती करतोय की आपण रेलिंगच्या मागे जायचं आहे. प्लीज विनंती करतोय.
58 धावा दाफलकावरती यावेळेस आडव्या बॅटने खेळलाय. चेंडू सीमारेषा पार चौकार आला. डीप स्क्वेअर लेगला आपण पाहतोय. या 4 धावसंख्येचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. तेजस पाटील बब्याच्या बॅटमधनं हा चौकार पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या तब्बल चला तेजस पाटीलची विकेट मिळालेली आहे. मोठी विकेट आहे. चला तर तेजस पाटील चला तर 20 मिनिटाचा कालावधी आहे तो झालेला आहे आणि एक एक्स्ट्रा प्लेयर तिसऱ्या सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. ह्याची नोंद जय गणेश कुशल सारस्वत टीम आपण करायची आहे. ट्वेल्थ मॅनला तुमचा टाइम दाखवलेला. तुमचा 12th मॅन या ठिकाणी आहे आणि 12th मॅनला टाइम या ठिकाणी दाखवलेला. 4 मिनिटं शिल्लक होती हे षटक टाकण्या अगोदर. चला गणेश मडवी आलेत गोलंदाजी मार्कवरती. ज्या गणेश मडवीने पहिल्या ओव्हरमध्ये फक्त त्यांनी 9 धावा खर्च केले होते त्यांच्या वैयक्तिक ओव्हरमध्ये आणि म्हणूनच दुसऱ्या ओव्हरमध्ये त्यांना या ठिकाणी प्रचारण केलं गेलं. बासष्ट धावा दाफलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळतात. टीम संजय स्मृती जय सांडपाडे या टीमची. तेजस पाटील बब्याची विकेट गेली आणि त्याच्यानंतर विशाल रोकडे हाही आपल्याला बाद होताना दिसला आणि थोडासा संकटामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ते ओव्हरमध्ये आता भरत वाडवळ ह्याच्याकडे स्ट्राईक असणं भरपूर महत्त्वाचं असेल. हितेश आला नवीन फलंदाज परंतु गणेश मडवी हा भरपूर अनुभव आहे या गोलंदाजाकडे. यावेळेस समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतो आहे. जज करेल का? जज केलं. आणखीन एक फलंदाज बाद झाला. शेवटच्या ओव्हरमध्ये 1.25 धक्का लागलाय संजय स्मृती जैन सांडपाडा टीमला. टीमची धावसंख्या तब्बल 62 62 रन स्कोर कार्ड वरती 62 धावा दाफलकावरती लागल्यात. जी आमची पीटीसीची टेक्निकल टीम आहे. ऑपरेटर जे आहेत जे टेक्निकल टीम्स आहे त्यांच्याकडनं चूक झाली होती. 1 धाव जी आहे ती एक्स्ट्रा झाली होती आणि आमचे रोनक तांडेल आहेत ते बरोबर चालले होते. त्यांच्या गुणलेखकामध्ये 62 धावा आतापर्यंत जमा केल्यात सांडपाडा टीमने. संजय स्मृती जय सांडपाडा संघाची धावसंख्या 62 झाली आहे. 6 विकेट आतापर्यंत गमावल्यात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चेतन आलाय. पहिले 2 बॉल खूप चांगले पाहायला मिळालेत. भरत वाडवळ यांच्याकडे जेवढ्या लवकर स्ट्राईक येईल तेवढा प्रयत्न करायला हवा आहे चेतन याने. तिसरा बॉल राईट अमोर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा खोलात टाकला गेला आणि इथे ही चूक करायला नव्हती हवी होती. विराज तांडेलने चूक केली आणि ती चूक आता किती महागात पडेल. वाईट +1 अशा 2 धावा मिळतील. टीमची धावसंख्या दाफलकावरती तब्बल 64 धावा 64 रन्स. आता भरत वाडवळ स्ट्राईक वरती या. जो भरत वाडवळ सलामीला आलेला होता आणि सलामीला आल्यानंतरही त्याने आतापर्यंत चेंडू फक्त फेस केले 3. त्याच्या बॅटमधनं रन्स आले 3. आता शेवटच्या ओव्हरमध्ये त्याच्या बॅटमधनं रन येणं भरपूर महत्त्वाचं आहे.
डेथ ओव्हरमध्ये भरत वाडवळ चांगली बॅटिंग करावी लागेल. 64 धावा दाफलकावरती 4 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे. गणेश मडवी यांचा पुढचा बॉल समोरच्या दिशेला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर क्लिअर करत असताना वनमंत्री षटकार पाहायला मिळतोय. भरत वाडवळ यांच्या बॅटमधनं हा षटकार आलाय. टीमची धावसंख्या तब्बल 70 धावा. एक चूक रोनक तांडेल किती महागात पडली आहे. विराज तांडेल जर तो बॉल गॅदर करत असताना आपल्या हातामध्ये जर ठेवला असता तर कदाचित भरत वाडवळ यांच्याकडे स्ट्राईक आली नसती आणि मैदानाच्या आतमध्ये आपल्याला वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. चेतन यांच्याकडे स्ट्राईक असली असती. परंतु भरत वाडवळ शेवटच्या ओव्हरमध्ये आणखीन घातक ठरू शकतो. जय गणेश कुशल 11 सारसोळे या टीमसाठी. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहताय ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. गणेश मडवी पुढचा बॉल. गतीमध्ये परिवर्तन पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत एक सिंगल रन. टीमची धावसंख्या तब्बल दाफलकावरती 72 72 रन्स स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते. 72 धावा दाफलकावरती. 6 विकेट आतापर्यंत गमावल्यात संजय स्मृती जय सांडपाडे या टीमने. 72 धावा दाफलकावरती. पीटीसीच्या माध्यमातून आपण पाहू शकता हे निरुळ गावाचं झोटिंगदेव बामनदेव मैदान खूप सुरेख असं मैदान आहे. भरपूर मेहनत केलेली आहे हे मैदान मिळवण्यासाठी. शेवटचा बॉल या इनिंग मधला. गणेश मडवी गोलंदाजी मार्कवरती. शेवटचा बॉल शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन मिळालंय का? यस मिळालंय. शेवट मात्र गोड झालाय. संजय स्मृती जय सांडपाड या टीमसाठी शेवटच्या बॉलवरती आलाय. भरत वाडवळच्या बॅटमधनं षटकार. आम्ही म्हटलं होतं शेवटच्या ओव्हरमध्ये भरत वाडवळ जो आहे तो थोडासा घातक ठरू शकतो आणि टीमची धावसंख्या टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 78 धावा धावफलकावरती आपण पाहतो आणि 6 विकेट आतापर्यंत गमावल्यात. म्हणजे 79 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे कुशल 11 जय गणेश सारसोळे या टीमला. जाऊया पुन्हा एकदा नाणेफेकीचा कॉल आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईन होतील विघ्नेशजी मडवी सर. चला कुमार 11 तुर्बे वर्सेस ऐरोली कोलीवाडा दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज या. टॉस रेडी आणि मी विकास म्हात्रे साहेब आणि सुधीर म्हात्रे साहेब यांना विनंती करतो की आपला शुभ से टॉस केला जाईल. उज्ज्वला डेकोरेटरचे प्रोप्रायटर आणि 4141 चे प्रोप्रायटर सुधीर म्हात्रे साहेब असतील विकास म्हात्रे साहेब यांचे शुभ से टॉस केला जातोय. चला या सुधीर म्हात्रे साहेब आणि विकास म्हात्रे साहेब आपले शुभ से टॉस केला जातोय. दोन्ही जर पाहिलं तर किस्मत दादा भगत यांचे परम मित्र आहेत आणि या स्पर्धेसाठी नेहमीच या फॅमिली बोर्डवर जोडले गेलेत. आपण पाहू शकाल गणेशदादा भगत हे देखील आमच्यासोबत जोडले जातील. कॉल करायचे पालकमंत्री किंवा वनमंत्री हे दोन्ही मंत्री आपलेच आहेत म्हणूनच दोघांपैकी कुठलाही येऊ दे तो कॉल करायचे. कॉल करतील हितेश कोटकर. कॉल आला. वनमंत्री तुम्ही टॉस जिंकलाय असेल बिल्डिंग काय वाटते कसं वाटतंय आयोजन आणि मैदानामध्ये येत असताना काय सांगाल या स्पर्धेबद्दल? खूप सुंदर आयोजन आहे आणि लाईट तर एकदम चांगली आहे. थँक्यू व्हेरी मच. हितेश तुमच्याकडे येतोय. हितेश तुम्ही जर टॉस जिंकला असता काय निर्णय असला असता? आम्ही मग फिल्डिंग केली असती. आता बॅटिंग करायचे किती धावा अपेक्षित असतील? जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. काय सांगाल सर्वात आधी या मैदानामध्ये येत असताना कसं वाटलं हे नियोजन? फ्लड लाईट असेल मैदान असेल खेळपट्टी असेल किंवा हा मुख्य व्यासपीठ असेल कशा पद्धतीने या स्पर्धेचं वर्णन कराल? आयोजन तर खूप चांगलं आहे तर खेळायला खूप मजा आहे. विश ऑल द बेस्ट हितेश. दोन्ही टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. न्यूज फ्रॉम द सेंटर नुकताच टॉस झालाय आणि आपण जाऊया काही सन्मानाकडे. यस कॉमेंट्री बॉक्स. तर मी विनंती करतोय सन्माननीय आदरणीय किस्मतजी भगत साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्याचबरोबर सन्माननीय दिलीपजी राऊत साहेब आणि साधू सुकाळे साहेबांचं देखील नुकतंच आगमन झालं. त्यांचं मी सरचं स्वागत करतोय वनमंत्री चषक 2025 मध्ये. आणि मी विनंती करतोय सन्माननीय आदरणीय रवी भगत साहेबांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे. दत्तात्रय पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल.
मी विनंती करतोय दत्तात्रय पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. वनमंत्री चषक आणि या वनमंत्री चषकामध्ये दत्तात्रय पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. सन्मान केला जातोय. दत्तात्रय पाटील साहेबांचा आमचे स्वप्नीलजी पाटील साहेब यांचे हे पिताश्री आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि त्यानंतर पुढील सन्मान आम्ही विनंती करतोय सन्माननीय आदरणीय प्रभाकरजी पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा. या स्पर्धेच्या निमित्ताने प्रभाकरजी पाटील साहेब यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. प्रभाकरजी पाटील साहेब यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. या स्पर्धेच्या निमित्ताने माईची शाल प्रेमाचा प्रतिपुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची आठवण म्हणून त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. आपले आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि त्यानंतर नारायणजी भोपी साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने नारायणजी भोपी साहेब यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. वनमंत्री चषक 2025 मध्ये नारायणजी भोपी साहेबांचा देखील शुभ सन्मान केला जातोय. आलेल्या सर्व मान्यवरांचं सहर्ष पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करतोय आणि नेरूळ गावातील जे ज्येष्ठ नागरिक या मैदानावरती उपस्थित असतील त्यांना विनंती करतो की या पण व्यासपीठावरती आपला हक्काचा व्यासपीठ या ठिकाणी उभा केला आहे आणि या हक्काच्या व्यासपीठावरती विराजमान होऊन या स्पर्धेचा आपण आनंद घ्यायचा आहे. आलेल्या पुन्हा एकदा खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आणि त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय दिलीपजी राऊत साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने दिलीपजी राऊत साहेब आपल्या या ठिकाणी सन्मान केला जाईल. या स्पर्धेच्या निमित्ताने वनमंत्री चषक 2025 मध्ये आपलंही आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सन्माननीय आदरणीय साधू सुकाळे साहेबांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. या स्पर्धेच्या निमित्ताने साधू सुकाळे साहेब आपलाही शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातोय. आपलंही आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वनमंत्री चषक 2025 मध्ये आपलंही आम्ही सहर्ष स्वागत करतोय. माईची शाल प्रेमाचं प्रतिपुष्पगुच्छ देऊन आणि त्याचबरोबर या स्पर्धेची आठवण म्हणून त्यांना एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. थँक्यू सो मच. आलेल्या पुन्हा एकदा मान्यवरांचा आम्ही सरचं स्वागत करतोय वनमंत्री चषक 2025 मध्ये आणि जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये आणि समालोचन करण्यासाठी आपण आवाज ज्यांचा ऐकणार आहोत अर्थातच व्हॉइस ऑफ नवी मुंबई, व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट, अर्थातच आमचे करावे गावाचा आवाज दशरथजी पाटील सरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. धन्यवाद रोहित भोपी. दुसरा सामना, दुसरी लढत. पहिल्या सामन्यामध्ये जो टार्गेट चेस करताना संघ करावे संघ पराभूत झाला तर त्याचीच पुनरावृत्ती होते की काय, परंतु दमदार सुरुवात. पहिल्या चेंडूला चौकार, दमदार बॅटिंग. चंदन तलवार, जय गणेश, कुशल हिरण सारसोळे विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी जय संजय स्मृती सानपाडा. आणि हा या शॉर्ट पिच अँड हाफ ट्रॅकर, दमदार टायमिंग, पुल केलाय आणि आणखीन एक जबरदस्त ब्लास्ट. संघाची धाव संख्या झाली 10 वर 2 चेंडूमध्ये 10 धावा. दमदार जय गणेश सारसोळे बघा, तलवार आणल्यात, कुऱ्हाडी आणल्यात. चंदन तलवार, दमदार बॅटिंग. पहिला चौकार, नंतर मात्र षटकार. 500चा स्ट्राईक रेट, धाव संख्या बिनबाद 10 बॉलान. बॉलिंग मार्क तयार. अतिशय दमदार आयोजन. साईधाम, नेरूळ 11, कट्टा बॉईज आणि शाळा बॉईज ना. अच्छा अच्छा, ये देखो विहंगम दृश्य ड्रोनच्या माध्यमातून जे छायाचित्रीकरण. चला बॉलिंग मार्क तयार. षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर निलेश भवर. आणि हा यस पुन्हा एकदा क्लास कव्हर ड्राईव्ह, जबरदस्त टायमिंग. हा देखील चौकार जाईल. ग्लास ग्लोरियस स्ट्रोक. संघाची धाव संख्या झाली 14 वर 3 चेंडूमध्ये 14 धावांची.
दमदार सुरुवात, धुंद फुंद बेधुंद सुरुवात, धावांची बरसा, धावांचा उकडा, धावसंख्या बिनबाद 14. जो टार्गेट जवळजवळ 16-85 म्हणजे 16च्या आसपास. अतिशय दमदार बॅटिंग चंदन तलवार. षटक क्रमांक पहिलं प्रगती पदार्थ. शॉर्ट पॉईंट लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. आणि हा शॉर्ट पे चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल डिफाईन लेगला, परंतु सीमा रेषेला मात्र 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या फैलावली, धावसंख्या वृद्धिंगत होईल. 16 धावा 16 पनन. पनवेल टेनिस cricket.in यांच्या माध्यमातून स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट. अतिशय दमदार आयोजन, चांगली खेळपट्टी. पिच क्रिएटर नितीन सुतार फ्रॉम वाशीगाव. राईट आर्म राऊंड द विकेट. षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर खेळेल चंदन तलवार. इज बॅटिंग ऑन 16. 400चा स्ट्राईक रेट. कृपया लाईट बंद करा. कुठली लाईट? समोरची लाईट बंद करा प्लीज. अच्छा, गाडी आहे का? जर ऐकत नसेल ना तर चादर झाकण द्या. बरोबर की ना? मग ऐकत नाही त्याला काय करणार? आणि हा यस शॉर्ट पे चेंडू अकोटा बॅकफुट पंच. पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग. चेंडू गेला डिफिश पॉईंटला. दमदार टायमिंग. बघा बॅटिंग कशी आहे बघा. ऑफ साईड, ऑन साईड. आपल्या भारतातले सर्व ब्रह्मास्त्र, सर्व मुक्त उधलन, यथेच्छ मनसोक्त मनमुराद फटकेबाजी. संघाचा टोटल स्कोर झाला 20 वर. जय गणेश कुशल 11 सरसोळे असा हा संघ यांनी बांधला आहे. बऱ्याच वर्षानंतर एकत्र आलेत. नाही, बरोबर, अभिमानाची गोष्ट आहे. पुन्हा एकदा चेंडू पुश करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅकवर्ड पॉईंटला आणि फलंदाज बाद. काही गरज नव्हती चेंडू हातामध्ये असताना. आणि ही पहिली विकेट, पहिला धक्का रनआउट. बॅट्समन दीपक वैती शून्यावर घालत पहिला धक्का, पहिल्या विकेटचं बदन, पहिला ब्रेक थ्रू, पहिल्या विकेटचा पाठदाबा आहे. प्रथम विकेट स्वहा. 1 बाद 20. 20 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 79 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. अथक प्रयत्न, निकराचे प्रयत्न, भगीरथी प्रयत्न. दुसरा सामना, दुसरी लढत. याच्यानंतर तुरुडी विरुद्ध भूषण पाटील कंपनी आणि ऐरोली कोलीवाडा म्हणजे बालामळवी असे हे बिग फाईट. 6 चेंडू 20 धावा. दमदार सलामी, अफलातून सर्वात जबरदस्त आगास. ट्रेमेंडस स्टार्ट फ्रॉम जय गणेश कुशल सरसोळे संघ. आणि नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं दुसरं षटक प्रगती पदावर दुर्वेश पाटील. नवीन गोलंदाज. आज गुफरान नाही करे आहे का? तेच त्याच्याशिवाय संघ आला कसं काय? कुणाल पाटील वंडांचा फलंदाज. न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. दुर्वेश बॉलिंग मार्क तयार. पाटील संघाच्या वतीनं दुसरं षटक आपल्या ठेवणीतलं पटलेलं वैयक्तिक पहिलं षटक. वनमंत्री चषक या स्पर्धेचे दमदार आयोजक किस्मतचे भगत, कार्यसम्राट. त्याच्यानंतर संध्याजी ठाकूर असतील, त्याच्यानंतर असतील अक्षय पाटील आणि स्वप्नील पाटील. बघा 2 पाटील, 1 ठाकूर आणि 1 भगत म्हणजे अशी महाविकास आघाडी आहे. त्यांच्या वतीने हे जबरदस्त भन्नाट आयोजन. 1 बाद 20. 20 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. लेफ्ट आर्म द विकेट. पुन्हा एकदा स्लोक स्वीप. जबरदस्त टायमिंग. आणि ह्या मिळतील दमदार टायमिंग. संघाची धावसंख्या नेऊन ठेवली. धावसंख्या वृद्धिंगत होईल. दमदार टायमिंग. नेत्र दीपक फटका, उत्तंग फटका, बेबंद फटका. आसमानी टोळा. संघाची धावसंख्या झाली 26. चंदन इज बॅटिंग ऑन 20. यस कुणाल. अतिशय चांगला फटका, दमदार स्ट्रोक, दमदार ड्राईव्ह. संघाची धावसंख्या झाली 26. आणि गोलंदाज निलेश. 79 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम असेल. पहिल्या सामन्यात दमदार विजय गोटुली संघानं प्रस्थापित केला. बॉलिंग मार्क तयार. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. आणखीन एक जबरदस्त धडाका.
संघाची धावसंख्या झाली 32. दुसरा षटकार दमदार बॅटिंग फ्रॉम कुणाल पाटील. 2 चेंडूमध्ये 2 षटकांमध्ये जवळ 600चा स्ट्राईक रेट. काय दमदार बॅटिंग, जबरदस्त प्रदर्शन, एक्झिबिशन परफॉर्मन्स, आउटस्टँडिंग बॅटिंग फ्रॉम जय गणेश कुजे सरसोळे संघाचा दमदार खेळ, उत्तुंग बॅटिंग. धावसंख्या 32 वर. 32 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. ही बघा मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज बाईक या स्पर्धेचं आकर्षण TVS. धावसंख्या 32. 32 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. लेफ्ट आर्म महोदय विकेट. पुन्हा एकदा आक्रमण, जबरदस्त टायमिंग, अप्रतिम स्क्वेअर कट, बॅकफूट पंच केलाय. चेंडूकडे डिपिश पॉइंटला दरम्यान मिळतील 2 धावा. धावा संघाची धावसंख्या फैलावली, धावसंख्या वृद्धिंगत वर्धमान. टोटल स्कोर इज 34 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1/34. अतिशय दमदार धावसंख्या, कमाल धावसंख्या, सुस्थितीमध्ये जबरदस्त पकड, सामन्यावर वर्चस्व, हुकूमत आणि प्रतिस्पर्धी संघाला दिलेल्या जबरदस्त चपराक. बॉलिंग मार्क तयार. आणि हा यस पुन्हा एकदा उत्तुंग स्ट्रोक्स. ना आव देखा ना ताव देखा. आणखीन एक ब्लास्ट. कुणाल पाटील इज ऑन फायर. दोन्ही बाजूकडून संघाची धावसंख्या झाली 40. राहिल्या फक्त इनमिन 39 धावांची गरज, म्हणजे अर्धा टप्पा क्रॉस केलाय. 20 चेंडू आणि 39 धावांची गरज. काय जबरदस्त बॅटिंग. अशी खरं म्हणजे करावी संघाने कत्तल करायला हवी होती, परंतु पहिला त्यांना नांगर तुटला. एक बाद 40. 40 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. चंदन तलवार इज बॅटिंग ऑन 20. कुणाल पाटील इज बॅटिंग ऑन 20. म्हणजे दोघंही बघा 20-20 वर खेळत आहेत. अतिशय दमदार बॅटिंग. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क तयार. लेफ्ट आर्म ओह द विकेट. आणि हा यस लॉक स्पीक करण्याचा पर्यंत पण टायमिंग जमणे. चेंडू गेला आहे मिड विकेटला. मिळेल फक्त 1 धाव. 110 कुछ बी नाही. दुसऱ्या धावापासून वंचित. संघाची धावसंख्या झाली 41. 1 बाद 41. सद्यस्थिती विद्यमान अवस्था. 2 बलाढ्य संघ, एकाच कॅलिबरचे 2 प्रतिस्पर्धी, ताकदवर, बलिष्ठ, बलशाली संघ. त्यांची ही बिग फाईट, बिग बॅटल, कडवी झुंज, कडवा प्रतिकार. बॉलिंग मार्क तयार. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. लास्ट डिलिव्हरी 1 बॉल टू गो. शेअर फाउंडेशन कुमार तुर्बे असं हे नामकरण आहे. आणि फलंदाज बाद होईल. सॉफ्ट डिसमिसल. चंदन तलवार बॅक टू द डगआउट. मोठा झटका, वाघाची शिकार, गोल्डन विकेट. तर सानपाडे संघाचे ओनर आहेत बघा, फार मोठे हस्ती आहे. प्रशांत कॉर्नेचे ओनर निलेश ठाकूर या प्लीज स्टेजवर या. प्लीज निलेश ठाकूर या प्लीज स्टेजवर या. मिठाईचा भाव तोच ठेवा, कमी नका करू आम्हाला, पण तुम्ही या इकडे स्टेजवर. त्यांचे प्रोप्रायटर फार मोठी हस्ती आहे. सध्या प्रशांत कॉर्नर म्हणजे पाय ठेवताना म्हणजे पांढरा ते प्रशांत कॉर्नर म्हणजे. चला धावसंख्या 41. 41 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. बॉलिंग मार्क तयार. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. 3ऱ्या षटकाचा माग करताना गोलंदाज, बॉलिंग मार्कर गोलंदाजच्या बोहळ्यावर, रॅम्पवर, बॉलिंग ट्रॅकवर. 3रं षटक प्रगतीपथावर. पहिला चेंडू तयार. दुर्वेश पाटील. थांब बाबू, टाईम आहे तुला अजून. तुला नंतर कॉमेंट्री शिकवतो मी. विघ्नेश मडवी त्याला फार आवड आहे. काल यांनी 2 माईक तोडलेले आहेत घरात आमच्या. 2 ट्रॉफीज तोडलेल्या आहेत त्यांनी. आणि हा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग, जबरदस्त बिग हिट. वज्र डोळा, भीम डोळा, मुष्टी प्रहार, उत्तुंग फटका, गगनचुंबी, गगनभेदी, आकाशाला गवसणी घालणारा हा आणखीन एक जबरदस्त तडाका. ग्लोरियस स्ट्रोक, माइटी हिट इट ओव्हर दी सो दॅट शुड बी 6 रन्स. टोटल स्कोर झाले तब्बल 47-47. राहिला फक्त इनमिन 32 धावांची गरज. 17 मध्ये 32. 17 बॉल्स टू गो. रिक्वायर 32 रन्स. एक जबरदस्त सामना, अटीतडीचा सामना.
बघा हे समजतो तुम्ही बघा दृश्य बघा आपल्या स्क्रीनवर ज्या ट्रॉफीज भन्ना ट्रॉफीज अमिताभ बच्चनच्या मापाच्या उंचीच्या ज्या ट्रॉफीज आहेत बरोबर ट्रॉफी होताना कृपया बुटके आणू नका प्लीज. चला बॉलिंग मार्क होता यार षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर दुर्वेश आणि हा चेंडू पुन्हा चॉप करण्याचा प्रयत्न पुन्हा अप्रतिम फटका चेंडू निघून गेलाय बॅकवर्ड गली टिपिच पॉईंटच्या मधून 2 धावांमध्ये चांगला फटका कलात्मक तंत्रशुद्ध फटका टायमिंग शॉट ग्लोरियस चार्मिंग अट्रॅक्टिव्ह स्ट्रोक्स 2 धावांनी संघाची धावसंख्या फैलावली धावांना आकार चालना धावसंख्या वृद्धिंगत होईल 49 ओनली 1 रिक्वायर फॉर 50. दमदार स्टार्ट जय गणेश कुशेल 11 सरसोळे संघाचा हा अप्रतिम खेळ जबरदस्त एक्झिबिशन प्रदर्शन परफॉर्मन्स आउटस्टँडिंग बॅटिंग मॅरेथॉन इनिंग वादळी फलंदाजी बॉलिंग मार्कवर तयार आणखीन चेंडू आणि हा ये देखो आणि झगा जबरदस्त बॅटिंग वादळी फलंदाजी सानपाडावाले तुम्हाला प्रशांतची कॉर्नरची मिठाई तुम्हाला तर कडू लागणार. धावसंख्या 55 मालक त्याला काय करणार 55 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स राहिला फक्त एनिमेन 24 धावांची गरज 15 मध्ये 24 म्हणजे 9 धावांचा फक्त फासला आहे जे 9 धावांचं अंतर जो फेद जी तफावत डिस्टन्स बॉलिंग मार्कवर तयार आणखीन चेंडू रायडा महोदय विकेट आणि हा या शॉट पे चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम स्क्वेअर कट गुंडप्पा विश्वनाथ स्टाईल व्हॉट अ स्ट्रोक्स लावण्य सुंदर गोंडस विलोभनीय विस्मयकारक चमत्कारी फटका संघाचा टोटल स्कोर झाला तब्बल 59 धावांची गरज 59 धावा झाल्या 59 राहिला फक्त एनवेन 14 चेंडूमध्ये 20 धावांची गरज असं होटलं होतं की टक्कर होईल परंतु एकतर्फी सामना जातोय की काय उत्तुंग बॅटिंग पुन्हा एकदा चांगला चेंडू ऑन द राईस खेळतोय एक धाव मिळेल कुठल्याही घाई करायची गरज नाही चेंडू सामना टोटली हातामध्ये सरसोळे संघ बघा लारा देऊळ पाण्यात टाकून बसलाय लारा आणि मंगल मडवी एका बाजूला अमित शहा दुसरा देवेंद्र फडणवीस ही जोडी कुठेही असणारच नाही फार क्रिकेटचा शौक आणि जबरदस्त समर्थन सरसोळे संघाला कारण असे व्यक्ती पाहिजे त्यांच्या शोभा नाही धावसंख्या झाली 60 वर राहिला फक्त 19 धावांची गरज अतिशय सुस्थितीमध्ये दमदार प्रदर्शन सामन्यावर वर्चस्व हुकूमत दहशत जरब वचक बॉलिंग मार्क तयार पुढचा चेंडू फेकण्यासाठी षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर काय जबरदस्त तुफानी बॅटिंग सर्जिकल स्ट्राईक रायडा महोदय शॉट पे चेंडू पुन्हा एकदा चांगला टायमिंग प्रॉपर स्ट्रोक्स आणि मिळते 4 धावा दमदार टायमिंग चेंडू थांबायला तयार नाही सगळीकडे मोकाट सुटले स्वैर बघूया मुक्तपणे बलंदाजी यथेच्छ मनसोक्त मनमुराद फटकेबाजीचं हे जबरदस्त खुलेआम प्रदर्शन धावा द्यायला 64 पाहिजे फक्त 15 धावांची गरज कृपया पाणी घेऊया 12 कोण आहे बाबा पाणी घेऊन जा आणि प्रशांत एक स्वीट बॉक्स घेऊन जा त्यांचं तोड कडू गोड करा जरा फक्त राहिल्या 15 धावांची गरज या निलेश ठाकूर प्रशांत कॉर्नरचे ओनर आपला विनंती आहे कृपया स्टेजवर या प्लीज क्रिकेटचं भयंकर चाहते आहेत तर अक्षय पाडी यांच्यातर्फे अभ्यास खास निलेश ठाकूर या प्लीज स्टेजवर आपले निलेश ठाकूर बारा चेंडू आणि 15 धावांची गरज म्हणजे प्रतिशत का बघा 7.5 धावांचे इक्वेशन समीकरण आस्किंग रन रेट 12 बॉल्स टू गो रिक्वायर फॉर 15 रन्स नवीन गोलंदाज षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर 4थ्या षटकाचा माग काढणारा गोलंदाज आपल्या भात्यातलं पटडीतलं पहिलं षटक संघाच्या वतीने 4थं षटक ओमकार टोनपे आता तलवार याने तर कुऱ्हाड यानं फरक पडणार नाही 12 मध्ये 15 या निलेश ठाकूर प्लीज
आपलं आगमन अतिथी देवो भव, गॉड इज गेस्ट, संत तुकाराम महाराज म्हणतात. चला बॉलिंग मार्क पाहतो यार. ओमकार टोनपे. हो यस, अकरा लाईन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. अप्रतिम डिलिव्हरी, जबरदस्त कमबॅक. चेंडू आणि चेंडू फलीमध्ये कुठल्या प्रकारचं मेटकर जमत नाही. घ्या 100 डॉट बॉल. निर्धाव चेंडू. बॉल राहिले 10 आणि जिंकण्यासाठी पाहिजे 15 धावांची गरज. म्हणजे 1.50 इज द आस्किंग रेट इच अँड एव्हरी डिलिव्हरी. काय जबरदस्त सामना झाला. पैसा वसूल मॅच. यस, आणि जिंकण्यासाठी बघूया आले धावा झाल्या 70 आणि 50ला 4. कुणाल पाटील याची दमदार बॅटिंग, जबरदस्त प्रदर्शन केलं आणि पहिली 50 होईल का, पहिला अर्धशतक नोंदवले का, हा पहिला मानकरी ठरेल. धावसंख्या 70. जिंकण्यासाठी फक्त राहिले 9 धावांची गरज. अतिशय कमी आव्हान, जुजबे वाजवे मामूली किफायतशीर नगण्य आव्हान. रिक्वायर्ड 9 रन्स. जय गणेश. कुशीलन सरसोळे संघाचा दमदार खेळ, जबरदस्त प्रदर्शन. रायडा महोदय विकेट तयार. ओमकार टोनपे. आणि हा यस, पुन्हा एकदा चांगलं टायमिंग, परंतु पॉवर जनरेट केली नाही. चेंडूला मिड विकेटला. तर मिळेल 1 धाव. संघाचा टोटल स्कोर झाला आहे 71. राहिल्या फक्त इनमेन 8 धावांची गरज. 8 बॉल 8 धावा. 8 चेंडूमध्ये 8 धावांची गरज. अटीतटीचा नाट्यमय उत्कंठावर्धक उत्साहवर्धक सामना. हाय व्होल्टेज मुकाबला. 2 टोकामध्ये घमासान, यादवी, रणधुंदुबी, रणधुमाली, रणकंदन. अटीतटीचा सामना. बिग फाईट, बिग बॅटल, कडवी झुंज, कडवा प्रतिकार. 2 टोक्यामध्ये सामना जिंकण्यासाठी भगीरथी प्रयत्न. बॉलिंग मार्क तयार निघालेत. ओमकार पाटील. त्याचा हा पुढचा बॉल. बॉल राहिले 8. धावा पाहिजे 8. काय जबरदस्त मॅच. राईट आर्म राऊंड द विकेट. आणि हा यस, पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा आहे. तर मिळेल 1 धाव. राहिले 7 मध्ये 7. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग. आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत असेल. वनमंत्री चषक 2025 माननीय गणेशजी नाईक साहेब 3 in 1. वनमंत्री, पालकमंत्री आणि भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री. बघा 3 in 1. आणि हा काही गरज नव्हती. व्यवसाय स्टंप. सामना टोटली हातामध्ये. कुठेही जरी पुश केलात तरी 1 धाव आरामशीर मिळेल. पण म्हणतात सेन्सिबल क्रिकेट, यू हॅव टू प्ले. धाव संख्या झाल्या 72. आणि 6 चेंडू 7 धावांची गरज. शेवटचा अंतिम हाकेचा निर्वाणीचं फायनल. स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर, हाणामारीचं षटक. चला याच्यानंतर सामना जो होईल कुमारलेन तुर्बे विरुद्ध विपक्ष ऐरोली कोलीवाडा. 2 बलाढ्य संघ. एक ऐरोली विधानसभा. दोन्ही ऐरोली विधानसभा मतदारसंघातील आहेत. कुठला तरी फाउंडेशन आहे ना ते, शेअर फाउंडेशन. कुमारलेन तुर्बे असं जे नामकरण. जर तुमच्या टीमला नाव नसेल त्याचा बारसा आम्ही करू. नाही बरोबर आहे. टीमला नाव पाहिजे, काही नाही काय. तेजस पाटील शेवटचा गोलंदाज. शेवटचा अंतिम निर्वाणीचे षटक. बॉलिंग मार्क तयार. गोलंदाजच्या बोहळ्यावर, रॅम्पवर, ट्रॅकवर. 6 मध्ये पाहिजे. तब्बल जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. आणि हा यस, पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी त्यांना. आणि हा झेलबाज झालाय. बघा पुन्हा एकदा ट्विस्ट, पुन्हा एकदा कमबॅक, जबरदस्त पुनरागमन. सामना होता कुठे गेला असं वाटलं 1 षटक राखून जिंकतील, परंतु नंतर मात्र कमालीची गोलंदाजी केली. यस, आणि नवीन फलंदाज जाईल. अक्कोट टप्प्याचा होता खरं म्हणजे एलिव्हेशन. जर हाईट फॅक्टर नसतं तर नक्कीच खरं म्हणजे हा षटकार झाला असता, पॅरल जर गेला असता. 5 बॉलमध्ये पाहिजे 7 धावांची गरज. कुशल मडवी. यस, नवीन फलंदाज कुशल मडवी. देवनाथ मडवी यांचे सुपुत्र. यस, 5 मध्ये 7.
अतिशय रंगतदार अवस्थेत सामना आलाय. पुन्हा एकदा कमबॅक. जर 2 चेंडूमधून डॉट गेले तर पुन्हा अजून एक जबरदस्त मजा येईल या सामन्याला. प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद. जोटिंगदेव वामनदेव मैदान अतिशय भन्नाट क्रीडा संकुल क्रीडा नगरीमध्ये चालू असलेली या मैदानात पहिली रजनी. बॉलिंग मार्क होता या 4 मध्ये पाहिजे 7 धावांची गरज. 4 बॉल्स टू गो. रिक्वायर 7 रन्स 5 रन्स. 5ला 7 5 गेंदे 7 रन. बॉलिंग मार्क होता यार. शेवटचं षटक तेजस पाटील. शॉट फाईन लेग शॉट थर्ड मॅन बॅकवर्ड गेली बिहाइंड द विकेट. एक शॉट कव्हर लॉंग ऑफ असं आक्रमक फिल्डिंग. बॉलिंग मार्कवर तयार. 5 चेंडू बाकी आहेत. राईट आर्म होते विकेट तयार. आणि हा यस जवळजवळ सामना फिनिश होते का बघूया. दमदार टायमिंग. 4 चेंडू मध्ये स्कोर इज लेवल. बरोबरी झालाय. फक्त इनमीन औपचारिकता. ब्रह्मलिखित विधी लिखित. विजयाचे ढोळे विजयाची चाहूल आणि पाहिजे अजून फक्त एक षटकार एक चौकार मला तरी 50 होईल. धाव काय पाहिजे फक्त एकच. ओनली 1 रन्स रिक्वायर्ड आणि तो नॉन स्ट्रायकल आहे. म्हणजे अर्धशतक आपण राहिलं. जाऊ दे मॅच महत्वाची आहे. हो यस क्लासिकल स्ट्रोक्स. आणि हा यस अप्रतिम झेल. फटका मात्र चांगला होता. धावसंख्या 78 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 बाद 78. चला तुर्बे टीम तुम्ही टॉस जिंकलाय. ही मॅच संपल्या लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे आणि ही विनंती असेल की आपण जो निर्णय घेतलाय त्या निर्णयाची अंमलबजावणी करा. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. वनमंत्री चषक 2025 हा भव्य दिव्य 16 रंगताना दिसतोय. मॅच क्रमांक 2 आपल्या समोर रंगली जाते. दोन्ही संघ आपण पाहू शकाल. शेवटच्या टप्प्यामध्ये हा सामना देखील पोहोचलाय आणि 1 धावांची आवश्यकता आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकाल तुम्ही शब्द सम्राट आणि समालोचित क्षेत्रातील एक दिग्गज समालोचक आणि नाईट क्रिकेटचा एक बेताज बादशाह म्हणून त्यांची ओळख आहे. दशरथजी पाटील सर. ओर टू यू सर. थँक्यू. तर बॉल राहिले नवीन फलंदाज वैभव तांडेल. बॉल राहिले 3 धाव पाहिजे 1 धावेची गरज. जर षटकार नसता गेला तर नक्कीच एक अजूनही मजा आली असती. रंगत आली असती. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क होता. राईट आर्म होते विकेट. आणि हा यस पुन्हा एकदा टॅप केला चेंडूला. समय सुतकता दाखविली. फक्त पुश केला चेंडू केलाय. आणि हा अशा प्रकारे जय गणेश कुशील येऊन सारसोळीचा दमदार विजय आणि प्रतिस्पर्धी संघ निसटता विजय प्रस्थापित केला. ये देवनाथ मडवी. येस हे देवनाथ मडवी एकेकालचा हा विस्फोटक ब्लास्टर फलंदाज. ज्यावेळी आम्ही बघा बरोबर आहे ना. बरोबर आहे. ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाबळी. बरोबर की नाही. या कोणाला द्यायचे देवा 47 ना. या देवनाथ मडवी तुमच्या पैसा तुमचा आहे. लक्ष्मी तुमच्या. आम्ही कसं हात लावणार. चला पण जाऊया सन्मानाकडे आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच घोषित केलं जाईल. प्रशांत कॉर्नरचे सन्माननीय प्रोप्रायटर निलेशदादा ठाकूर यांचा सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय